Hello, hello, hello. This is the Maya Artifact episode number 1389. आजची तारीख आहे जानेवारी 5, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:21. आज ऍक्च्युली मी वर्धेला आहे. 5 जानेवारी 2019 म्हणलं मी, 18 म्हणलंय, सॉरी. इट्स 19. हे नवीन वर्ष सुरू झालंय, अजून पर्यंत सवय लागायची आहे. स्टील 2018 मध्येच आहे आपण. बट वी हॅव टू अंडरस्टँड की इट्स इज जानेवारी 5, 2019. रात्रीचे 10:22 झाले. राईट ना मी वर्धेत आहे. वरती माझ्या घराच्या वरती टेरेसवर फिरून राहिलोय. थंडी खूप जोरदार आहे, बट इथे एवढे भयानक थंडी नाही. नागपूरमध्ये अरे बापरे, पगले समान थंड होते. इथे तरी मी विदाऊट स्वेटर आहे, तर तरी एवढं सहन होऊन राहिलंय. या थंडीत आहे, बट सहन करण्यालायक थंडी आहे. नागपूर मधली थंडी रे व्हायची गांड, मरून जाते माणूस. इतकी थंड असते, पगले समान, बहुतच खतरनाक थंड. सहनच नाही होत, काहीच कळत नाही. स्वेटर घातल्याशिवाय मी तर स्वेटर घालून झोपतो. पण आज तर मी मस्त झोपेल. आज कसं म्हणजे ऑल धिस वीक नाही का, मी सकाळी उठून बहुत त्रास, खूपच उठत नाही वाटत, एवढी हे थंडी लागते. आज कसं मी मस्त झोपेन, कारण आता माझ्यापाशी अति वेळ आहे. आज शनिवार आहे, सो जस्ट लाईक आजची रात्र, फुल नाईट. त्याच्यानंतर उद्या संडे, सो उद्या काही ना काही तरी प्रोग्राम राहील. तर विशाल थोडी कॉन्टॅक्ट करायला लागेल. आणि या त्याच्यानंतर मग उद्याची संध्याकाळ पूर्ण रात्र पण, आणि त्याच्यानंतर सोमवारचा पूर्ण दिवस रात्री 12 वाजता माझी शिफ्ट आहे. सो इट वॉज लाईक या खूप चांगल्या गोष्टी होऊन राहिल्या. बट अजून चांगल्या गोष्टी होऊन राहिल्या माझ्यासोबत. सुधीर भाऊनी थोडासा जॅक लावला आहे माझा पुण्याला. त्यांच्या कंपनीमध्ये कोणतरी कॅट डिपार्टमेंट मध्ये आहे, तिथे क्रिओ चालते. सो इट जस्ट लाईक माझा क्रिओवर हात आहे इट जस्ट लाईक, बट त्याला मी अजूनपर्यंत अप्लाय नाही केला. बट म्हणजे खूप गॅप झाली ना, करीब 1-1.5 वर्ष झालंय. सो मी आता कसं एक प्रकारे इन्स्टॉल करून घेतो. आणि उद्या सकाळी मला जसा फ्री वेळ भेटला तसा मी थोडा बहुत प्रॅक्टिस वगैरे करेल, थोडीशी मॉडेलिंग वगैरे स्टार्टिंग पासून. पण मला नाही वाटत, मला म्हणजे मॉडेलिंगचे कन्सेप्ट क्लिअर आहे, फक्त मेथड वेगळी आहे ना. आता इन्व्हेंटर मध्ये एक्सट्रूड करणं, जस्ट लाईक आता बघ ना, आता गेले 1-2 महिने आहे ना, मी कंटिन्यू ऑटोकॅड वर काम करून राहिलाय, ड्राफ्टिंग वर काम करून राहिलाय. सो याच्या अगोदर मी प्लांट 3D होय ऑटोकॅडचाच पार्ट आहे, राईट. आणि त्याच्या अगोदर इन्व्हेंटर होता, राईट. आणि ते रजिस्ट्रेशन वगैरे मॉडेलिंगचं काही म्हणजे 2-3 महिन्यामध्ये मॉडेलिंगचं काही झालंच नाही ना. तुम्हाला थोडं मॉडेलिंगवर थोडे हात साफ करायला लागेल, आणि ते स्पेशली क्रिओ मध्ये. या सो मी थोडं सुधीर भाऊला मेल तर केला आहे, आणि त्यांनी जो मेलवर पाठवलाय त्या मेलवर मी रेझ्युमे. मला Naukri.com असा फारसा काही फायदा झाला नाही. 10,000 रुपये मी खर्च केले त्याच्यावर, बट या मला फारसा काही फायदा झाला नाही तिथून. कारण फालतूला वेस्ट गेले पैसे, असं मला वाटतं ते 10,000 रुपये, आणि त्याचा काही फायदा नाही होऊन राहिला. तरी प्रत्येक गोष्ट फायदा नुकसानसाठी नसते, कधी कोणती गोष्ट काही एक्सपिरियन्स साठी पण असते. आपला फायदा नाही झाला, बट एक एक्सपिरियन्स तरी झालं का, ती एक तिथे पैसे इन्व्हेस्ट करणं इज रिअली बॅड थिंग. सो या बरोबर. सो मला पुण्याचे स्वप्न आता हळूहळू यायला लागले आहे. हळूहळू पुणा इज काइंड ऑफ लाईक फील्स रिअली रिअल टू मी. ऑफकोर्स म्हणजे इट डज फील्स रिअली रिअल टू यू, कारण हे इम्पॉर्टंट पण आहे, राईट. कारण पुण्याला जाणं, आणि त्याच्यानंतर पुण्यातली लाईफ, आणि त्याच्यानंतर पुण्यामधलं ते फिल्म करिअर वगैरे स्टार्टअप करणं. सो खूप मोठा चॅलेंज राहील पुण्याला गेल्यावर. म्हणजे पुण्याला गेल्यावर नाही का, मग माझं
टार्गेट हे नाही राहणार, म्हणजे माझं टार्गेट नाही का फिक्स राहणार का आता पुण्याला सोडायचं नाही, पुण्यात राहायचं आणि तिथे एक टार्गेट राहील का आपल्याला फिल्म स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचे, दॅट्स इट. बस जॉब आणि फिल्म स्कूल, जॉब आणि फिल्म स्कूल, जॉब आणि फिल्म स्कूल, बस याच्यातच आपल्याला कोलॅबरेट करायचं आहे. एक गोष्ट नाही का मी खूप चांगल्याने लक्षात ठेवतो यार, कसं आहे की नेहमी फोकस राहा, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना त्याच्यावर तुम्ही एकदम लक्ष केंद्रित करून राहा आणि तुम्ही त्याच्याकडे वळा, चांगली गोष्ट आहे. बट याच्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, ती गोष्ट म्हणजे म्हणजे की समजा तुम्हाला कुठेतरी पोहोचायचं आहे ना, तर तुम्हाला कुठून तरी निघावं लागेल. हे बघा कसं आहे की नाही का, जेव्हा माणूस नाही का आपण खूप कष्ट करून वगैरे जॉबवर लागतो, जॉबवर लागतो, मग जॉबवर कसं काही असतो जस्ट लाईक म्हणजे आपल्यावर किती बेकार व्यवहार करत असेल, आपण 12-12, 14 घंटे काम करतही असलो तरी आपलं एंड ऑफ द मंथ मध्ये आपलं पेमेंट येऊन जाते ना, आपण सॅटिस्फाईड होऊन जातो. या आणि मग जॉब बोलला एन्व्हायरमेंट एक प्रकारे नाही का फिमिलियर होऊन जाते, आणि मग तिथे असणारं काम जास्त कठीण वाटत नाही, आणि त्याच्यानंतर एंड ऑफ द मंथला पैसे भेटते, आपल्याला जास्त काही फिकर पण वाटत नाही. या पण माझं तसं नाही. या जस्ट लाईक मला 1 वर्ष झाला, या म्हणजे कसं मी ऑलरेडी टार्गेट ठरवलं होतं की मला पुण्याला जायचं आहे, बट नागपूर मधून जायचं आहे. सो मी नागपूरमध्ये होतो, 1 वर्ष काम केलं, लिटरली सांगतो. मी 15 जानेवारीला जॉईन झालो होतो आणि आजची तारीख आहे जानेवारी 5, म्हणजे जस्ट लाईक 1 वर्ष कम्प्लीट व्हायला अजून 10 दिवस बाकी आहे. सो या वी कुड से दॅट, बट 1 वर्ष तर होऊन जाईलच. बट आता माझं काय आहे की मी एकदम फिक्स राहतो आणि जिथे जायचं तिथे फोकस आहे. मला पुण्याला जायचं आहे, तर मी पुण्याला जायचा हाच विचार केला, आणि राईट नो या स्टेजवर आहे का मी आता पुण्याला अजूनपर्यंत कन्फर्म नाही. जसं राईट नो एक कॉल आलाय आणि तू एवढं एकदम एक्सायटेड नको, ओव्हर एक्सायटेड. तो हाच प्रॉब्लेम आहे, खूप खूप जास्त एक्सायटेड होऊन जाते. ओके, या खरंच माझ्यामध्ये हा खूप बेकारचा प्रॉब्लेम आहे. आय लाईक रिअली सुपर एक्सायटेड, बट माझ्या लाईफचा एक नवीन चॅप्टर सुरू होऊन राहिलाय आणि ऑफकोर्स म्हणजे मी एक्सायटेड नाही राहीन तर कोण राहीन रे, कारण माझ्या लाईफ मध्ये एक नवीन चॅप्टर सुरू होत आहे ना, एक एक पुण्यातलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते बघायचं आहे. सो अरे तुला काय एक्सपेक्ट आहे, म्हणजे काय वाटतंय की तुला पुण्यामध्ये गेल्यावर त्या कंपनीमध्ये किती जॉब भेटेल, म्हणजे किती पैसा भेटेल? राईट नो मला एवढं तर माहित आहे, हे बघ माझा एक्सपेन्सिव्ह खर्च आहे राईट नो म्हणजे पुण्यामध्ये 2,500 रुपये रेंट आणि 2,000 रुपये डब्बा, राऊंड फिगर की 5,000 रुपये. ओके, 5,000 रुपये माझा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च आहे. मी पकडतो पुण्यामध्ये गेल्यावर थोडसा जास्त, म्हणजे घे करीब 3 किंवा 4 हजार रुपये रेंट आणि 2,000 रुपये खाणं. सो ऍटलिस्ट 5 आणि 2 करीब 6-7 हजार रुपये, राईट. तो माझा 7,000 रुपये एक्सपेन्सिव्ह राहील. त्याच्यानंतर माझा असा कोणता काही खर्च नाही आहे, लिटरली मोबाईलमध्ये रिचार्ज मारा, दॅट्स द वन थिंग. आणि त्याच्यानंतर मग मी असं बाहेरचं अलतं भलतं खात पण नाही, बादर राहते तर खातो, नाही तर असं कोणी नसलं तर मी खात पण नाही. आणि आजकाल तर मी माझ्या पैशाबद्दल खूपच जास्त हे राहिलोय. सो समजा जर मला नाही का 18 किंवा 20 हजार जरी भेटले ना, तर मी 7,000 रुपये खर्च करून सुद्धा माझ्यापाशी 14,000 रुपये राहते, आणि 14,000मधून हार्डली सांगतो 4,000 रुपये खर्च होईल एकदम एक्स्ट्रीम लेवलवर तरी. म्हणजे ठीक आहे पुण्यात गेलं तर मग चलो बा वगैरे काहीतरी खर्च करायचा आहे, बट आय डोंट थिंक आय वुड बी मेक इट, कारण मी स्वतःला मला माहिती आहे ना का मी कशाप्रमाणे खर्च करतो. राईट नाव मला 2 महिन्यापासून मला एक जीन्स हवा होता, आता मला जीन्स घ्यावं लागेल, कारण आता माझी नाईट शिफ्ट सुरू होऊन राहिली आणि थंड राहील, त्यामुळे मला जीन्स तर हवाच ऑफकोर्स. सो आता मला जीन्स घ्यावं लागेल, बट 2 महिन्यापासून माझ्याकडे जीन्स नव्हता. तोच मी फटीचर जीन्स घालूनच राहिलो, खराब होत आहे, धुवून राहिलं, घालून राहिलं. आणि एक जीन्स आहे तो इतका टाईट आहे का खूपच जास्त, तरी मी घालून राहिलो, चालून राहिलो. सो इट वॉज लाईक मी असा खूप जास्त अति खर्च करत नाही, तर मला माझा माहित आहे का मी कशाप्रमाणे खर्च करतो. सो इट इज रिअली ग्रेट थिंग की मी पुण्यात गेल्यावर पण मी नाही का अशा प्रकारचा खर्च करणार नाही.
आणि माझ्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट ही आहे की नाही का, पैशाचा मी प्रॉपर विल्हेवाट लावतो. राईट नो आता मला थोडसे डोकं नव्हतं स्टार्टिंगला, आणि मी करीब स्टार्टिंगचे 5-6 महिन्याचे जो पेमेंट आहे ना, तो असाच फुकून दिला. बट 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 आता मी त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं, आणि नंतर मी पेमेंट प्रॉपरली जमा करून राहिलो वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. आणि आपल्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी थोडासा एक फायनान्शियली हेल्प, स्वतःला हेल्प करण्याचा प्रयत्न करून राहिला. सो राईट नाव माझ्या अकाउंटमध्ये आहे 1,609 रुपये. काही जास्त पैसे नाही आहे, बट लिटरली सांगतो, माझ्या जे सेव्हिंग्स अकाउंट आहे त्याच्यामध्ये आहे 1,609 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर माझं जे एफ डी आहे, एफ डी मध्ये आहे 12 आणि 5 म्हणजे 17,000 रुपये. 17,000 रुपये आहे त्याच्यामध्ये. आणि आता या मंथ मध्ये म्हणजे करीब 1-2 दिवसामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये मला 14,000 रुपये येऊन जाईल. सो जस्ट लाईक तेव्हा माझ्यापाशी पैसा राहील करीब 17 + 14 × 28. 28 आणि 3 किती होते? 31,000 रुपये. सो करीब 4-5 दिवसानंतर माझ्यापाशी 31,000 रुपये राहतील. सो दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. आता हे बघ ना, माझ्यापाशी अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाही का, आता बहिणीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. राईट नाव तिला बहुत क्रुशल फॅक्टर आहे. आणि भाऊ जॉबला लागल्यावर भावाची रिस्पॉन्सिबिलिटी असते का बहिणीला एक मोबाईल घेऊन द्यावा. बट मी बहिणीला मोबाईल घेऊन नाही दिला. म्हणलं बाई तू माझा फोन वापर, घे म्हणलं. बट मला वाटते आपण थोडस एकदम टार्गेट बेस राहिलं का, आपण थोडस जे मेंटली आहे म्हणजे रिलेशनली म्हणजे इट इज लाईक आपले कर्तव्य आहे ना का, बहिणीचे थोडस जे काही तिला काही जे काही वाटते तिला थोडस पूर्ण करावं. सो लेट डू दॅट. पैशाची विल्हेवाट आहे ना वडील, काढून घेऊ थोडस वगैरे. म्हणून मला पैसे लागते, मला पाहिजे, पुण्यात जायचं आहे, मला देऊन दे 10,000 रुपये. पुण्यासाठी मी पैसे अलग से काढून ठेवले. सो माझ्यापाशी 32,000 रुपये राहील. आणि या 32,000मधून मग मी खर्च आहे तो मी याच्यासाठी ठेवेल, आपल्या पुण्यासाठी. राईट. सो इथपर्यंत गोष्ट तर एकदम क्लिअर आहे. आता पुणे आहे ते थोडस जवळ येऊन राहिलं आहे. जस्ट लाईक आता मला असं वाटून राहिलं की हार्डली 1 महिन्यामध्ये मी चालला जाईल. येस. बट अजूनपर्यंत कन्फर्म नाही, कारण अजूनपर्यंत दोन्ही तबल्यावर म्हणजे दुसऱ्या तबल्यावर जोपर्यंत हात जात नाही, मी हा तबला सोडू शकत नाही. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू टेक डिसिजन का आपल्याला ते पण हात, दुसऱ्या फांदीवरला हात आधार घ्यायचा आहे, बट या फांदीला सोडायचं नाही. राईट. सो जर त्या फांदीचा आधार आपल्याला एकदम फिक्स झाला, कन्फर्म झाला, की मग तू स्वतःला वरती ओढ आणि याला सोडून दे. राईट. ओके. सो राईट नो इथपर्यंत तरी सगळं ठीक आहे. आय एम रिअली एक्साइटेड अबाउट इट. खरंच आहे, म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण हे सगळं काही आहे ना, हे स्वतः मी केलंय. असं कोणी आलं नाही, कोणी मला ऑफर केलं नाही, नथिंग. हे सगळं मी केलंय. हे म्हणजे नागपूरला जॉब लागणं, नागपूरमध्ये क्लास करणं, 8 महिने क्लासेस केले स्वतःच्या भरोशावर. क्लास केल्यानंतर मग मला जॉब भेटला. त्यासाठी मी खूप तडतड केली. माझी पहिली टेस्ट होती ते खूप बेकार गेली होती. तर मग त्याच्यानंतर मग मी ऑटोकार्डवर खूप चांगला प्रयत्न केला, खूप मस्त प्रॅक्टिस केली. 1-2 महिने मी ऑटोकार्डवर बहुत भयानक प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर माझा नंबर लागला PMI मध्ये. मग PMI मध्ये मी खूप गलत्या केल्या यार, खूप गलती केली. जस्ट लाईक आय वॉज लाईक अ रिअली स्लो लर्नर. म्हणजे खूप हळूहळू शिकलो ऍज कम्पेअर टू अदर्स. सगळेजण खूप फास्ट शिकून राहिले, बट तेव्हा मी खूपच स्लो शिकलो. मला एक्सट्रूड करता येत नव्हतं, स्वीप मारता येत नव्हतं प्रॉपरली. बट हळूहळू मला रिअलाइज झालं ना, या. आणि देन आता 1 वर्ष होऊन राहिलं आहे. सो येस.
कसं आहे, हे जे म्हणजे नाही का, हे जे आपण स्वतः कमवलेलं असतं ना, हे हे आपल्यासाठीच काही ना काहीतरी स्पेशल असते. येस. आणि खरंच हे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. लिटरली सांगतो, हे जे आहे ना, जे रिलेशन बिटवीन मी अँड माय डेस्टिनी, इट इज रिअली ग्रेट. So till then, everything is good, everything is fine. So there is it. This is that. This is my artifact episode number 1387. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.